हे महाराष्ट्रानं बघितलंय. कोविडच्या काळामध्ये मराठी माणूस मरत असताना संजय राऊत तुम्ही तिजोरी भरत होता. मातोश्रीच्या तिजोरी कोणी भरल्या? कोविडमध्ये भ्रष्टाचार कोणी केला? खिचडीमध्ये घोटाळा कोणी केला? आणि संजय राऊत पत्राचाळ लुटून तिजोरी कोणी भरल्या याचा हिशोब द्या. थैल्या भरण्याचा हिशोब महाराष्ट्राला माहित आहे आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब देखील महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं पत्राचाळीच्या माध्यमातून घोटाळा केला, मराठी माणसाला लुटलं आणि स्वतःची घरं भरली. आज देखील जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ येते तेव्हा संजय राऊत तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्ता दिसत नाही, तुम्हाला स्वतःचा भाऊ दिसतो. स्वतःच्या भावाला उमेदवारी द्यायची आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं हे उबाटा गटाचं धोरण आहे. आपल्याच कुटुंबामध्ये उमेदवारी, आपल्याच कुटुंबात खासदार, आपल्याच कुटुंबात आमदार, आपल्याच कुटुंबात नगरसेवक, हे उबाटा गट आणि संजय राऊतांचं धोरण आहे. तर भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देते. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेकडो कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे.